नमस्कार. महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण लाईव्ह व्हिडिओ मध्ये आपल्याला भेटायला आलेलो आहे आणि आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. या लाईव्ह व्हिडिओचा एक फायदा आहे की त्यानंतर आपण हा व्हिडिओ शेअर पण करतोय, त्यामुळे तुम्ही नंतर पण हा व्हिडिओ पाहू शकता, त्याच्यावरही प्रश्न विचारू शकता आणि त्याच्यावरही आपल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय आहे की नवीन BNSS भारतीय नागरी सुरक्षा संहिता वगैरे, तर या कायद्याच्या अन्वये, या कायद्यामधील सेक्शन 379च्या अन्वये आपण खोटं बोलणाऱ्या किंवा न्यायालयात खोटी माहिती देणाऱ्या पती किंवा पत्नीवर कारवाई कशी करू शकाल, याच्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, हा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे पाहिलं आणि गंगेत मिळालं असं न करता त्याचा मान्य न्यायालयात तुमच्या केसमध्ये वापर करायला विसरू नका. मित्रांनो, आजकाल न्यायालयामध्ये जुन्या पद्धतीने केस चालत नाहीत. जुन्या पद्धतीने केस चालवतात मात्र, ज्याबद्दल आपण नेहमीच सांगितलेलं आहे की आता आपल्याला ढाचा सोडून चालायची गरज आहे. आता आपल्याला वेगळ्या प्रोसिजर्स करण्याची गरज आहे आणि त्यामधलीच ही एक महत्त्वाची प्रोसिजर आहे की त्यामध्ये अनेक वेळा पती किंवा पत्नी मान्य न्यायालयात अशी माहिती देतात की ज्याचा त्यांना त्यांच्या निकालात, त्यांच्या साईडने निकाल होण्यात फायदा ठरतो आणि मग आपल्याला माहित असतं की ती हे गोष्ट खोटी बोलली आहे किंवा त्याचा पुरावा आपल्याकडे आहे. तर मग त्याच्यावर कारवाई कशी करायची, त्याच्यामधला पुरावा कसा द्यायचा, याबाबतचा आजचा हा सविस्तर लाईव्ह व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका, कारण की आपण सबस्क्राईब करायला विसरलं तर आपल्याला असे व्हिडिओ दुसरे येणार नाहीत. जे व्हिडिओ आपल्या चॅनलला रोज येत असतात, शॉर्ट येत असतात, त्यामुळे अगदी छोटे छोटे मार्ग आपण त्यामध्ये सांगत असतो आणि हे छोटे छोटे मार्ग तुम्हाला केसमध्ये नक्कीच फायदेशीर ठरतील, केस जिंकायला फायदेशीर ठरतील आणि आपल्या सबस्क्राईबमुळे आमचाही उत्साह वाढतो. त्यामुळे सबस्क्राईब ज्यांनी केलेलं नाही त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब बटन दाबा, फॉलो करा. युट्यूबवर आपला चॅनल आहे मराठी कायदा, त्यालाही प्रत्येकाने फॉलो करा. इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे मराठी कायदा चॅनल. या तिन्ही ठिकाणी, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब, या तिन्ही ठिकाणी आपण मला फॉलो कराल ही अपेक्षा करून आजचा व्हिडिओ आपला सुरू करतो. तर मित्रांनो, व्हिडिओला काय विषय आहे ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. किंवा पती किंवा पत्नी अनेक वेळा, आता पत्नी पोटगी मागते त्यामुळे अनेक वेळा हा व्हिडिओ त्यांच्या विरोधात जाऊ शकतो किंवा प्रत्येक वेळेस पत्नी कोर्टामध्ये काही माहिती देऊन, स्वतःबद्दलची माहिती देऊन पतीकडनं पोटगी मागत असते. मग त्यावेळी काय करायचं आणि काय केलं तर तुम्हाला पत्नीवर कारवाई करता येईल, याच्याबद्दल आपण आज सविस्तर सांगणार आहे मित्रांनो. आणि जो पती खोटं सांगतो त्याच्यावरही पत्नीला कारवाई करता येईल, परंतु आधी आपण देणाऱ्याची बाजू घेऊ, घेणाऱ्याची नंतर. तर मित्रांनो, अनेक वेळा असं आपल्याला दिसून येतं की पत्नी मान्य न्यायालयात पोटगी मागत असताना तुमच्या ॲसेट्स बद्दल, म्हणजे तुमच्या नावावर काय काय प्रॉपर्टी आहे किंवा तिच्या नावावर काय प्रॉपर्टी आहे याच्याबद्दल खोटं सांगते. म्हणजेच माझ्या पतीच्या नावावर 4 फ्लॅट आहेत, त्या 4 फ्लॅटमधनं 3 फ्लॅटमधनं भाडं येतं, 10,000 भाडं येतं, मग ते 40,000 रुपये येतं किंवा आणखीन असं काही बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये मांडल्या जातात. किंवा शेती उत्पन्न आहे, म्हशी आहेत, गायी आहेत. आता तिनं तिच्या नांदणाऱ्या आयुष्यात कधी म्हशीन गाया बघितलेल्या नसतात सासरी, परंतु त्या केसमध्ये मात्र लिहिलेल्या असतात. अनेक वेळा मी लोकांना म्हणतो की कॉपी पेस्ट हा माझ्या नवीन तरुण मित्रांना, वकील मित्रांना देखील सल्ला आहे. कॉपी पेस्ट याचिका बिलकुल वापरू नका. प्रत्येक केस ही त्याच्यासाठी डिफरंट आहे. आपल्याला प्रत्येक क्लायंट हा वेगळे पैसे देतो की नाही, का त्याच्याच दुसऱ्या पैशाचे आपल्याला झेरॉक्स काढून आणून देतो. मग त्याला आपण अशी कॉपी पेस्ट फाईल का वापरायची, हाही माझा प्रश्न आहे. परखड प्रश्न आहे तुम्हाला. त्यामुळे प्रत्येक केस दाखल करताना ही वेगळ्या पद्धतीने तयार झाली पाहिजे, त्याची स्टोरी वेगळ्या पद्धतीने दाखल केली पाहिजे. बाकी आपण असं कॉपी पेस्ट करणं, याला माझा प्रखर विरोध आहे मित्रांनो. कारण या अशा कॉपी पेस्टमुळं अनेक महिलांवर आम्हाला कारवाई करता आलेली आहे, मग त्यांच्या मनात असो नाहीतर नसो. कारण अशा वेळी मग काय काय माहिती आपण दिलेली असती, त्या महिलांनी कोर्टामध्ये माहिती दिलेली असती की माझ्या पतीच्या नावावर हे आहे, माझ्या पतीला या कंपनीत पगार आहे, 1 लाख पगार आहे, 50,000 पगार आहे, 80,000 पगार आहे.
याच्या उलट स्वतःची माहिती लपवलेली असते की माझ्या नावावर हे नाही, माझ्या नावावर ते नाही, किंवा मला हे उत्पन्न नाही, मला हे पगार नाही, किंवा पगार असेल तर मला 5,000 पगार आहे, आताच माझा जॉब गेलाय, माझा जॉब हा अस्थायी स्वरूपाचा आहे. त्यावेळी आपल्याला हे सिद्ध करता जर आलं मित्रांनो की तुमच्या पत्नीला पगार 5,000 सांगितलं तर 7,000 आहे, 5,000 सांगितलं तर 5,500 आहे म्हटलं तरी, किंवा तिला ती लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आतापर्यंत मिळत असतील त्याच्याबद्दलही आपण मान्य न्यायालयात उत्तर करू शकता, मान्य न्यायालयात आपण दाखल करू शकता की हे लाडकी बहीण योजनेचे 1,000, 1,200, 150 काय 1,500 रुपये तिला दरमहा 2 महिन्याने एकदा येत आहेत. कारण की तीही माहिती देणं मान्य न्यायालयात बंधनकारक आहे. आम्हाला ती रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे माहिती आहे का? तुम्हाला ती रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे हा प्रश्नच इथे चाललेला नाही, हा प्रश्नच न्यायालयात उपस्थित नाही. न्यायालयात आपण ऍफिडेव्हिट दिलेलं आहे की तुम्हाला आता काय रक्कम मिळते, तुम्हाला आता रक्कमेचं त्या व्याज काय मिळतं, किंवा तुम्हाला आता ती रक्कम काय तुम्हाला आता बँकेत येते. असं जर तुमचं म्हणणं असेल की ही रक्कम आम्हाला कधीपर्यंत शासन देणार आहे, असं जर तुमचं म्हणणं असेल की ही रक्कम आम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे याची गॅरंटी नाही, तर मग कुठल्या नोकरीची गॅरंटी आहे? पतीला तरी त्याच्या कुठं नोकरीची गॅरंटी आहे? पतीला कुठं माहिती आहे की तुझा उद्या ऍक्सिडेंट होणार नाहीये? मग आजची परिस्थिती कोर्टात सांगणं हे जसं पतीचं ऍसेट्स अँड लायबिलिटीमध्ये कर्तव्य आहे तसंच कर्तव्य पत्नीचं देखील आहे की तिने मान्य न्यायालयात तिला स्पष्टपणे सांगावं लागेल की तिला 1,500 नाही 1 रुपया जरी बँकेत येतोय तर कोणता येतोय, 1 रुपया जरी तिचं उत्पन्न आहे तर ते कोणतं येतंय. मग या गोष्टी मित्रांनो, हजबंड मित्रांनो, की तुम्ही सिद्ध करायच्यात मान्य न्यायालयात की तुमच्या पत्नीला हे उत्पन्न अधिकचं आहे. मग त्याच्यासाठी एखादं स्टेटमेंट मिळालं तर, त्याच्यासाठी एखादी माहिती मिळाली तर, किंवा तिचं स्टेटमेंट मागवून घेण्याची प्रथा आपल्याला ऍसेट्स अँड लायबिलिटी कायद्यामध्ये मिळालेली आहे, ते मागवून घेतलं तर, आपण वेगवेगळ्या मार्गे, किंवा तिच्या नोकरीवरून आपण उतारा मागवला तर, किंवा तुमच्या नोकरीबद्दल तिनं काही कमेंट केलेली आहे की हिला 1,00,000 रुपये पगार आहे आणि तो पगार मात्र तुम्हाला 50,000 आहे, 90,000 आहे माझं म्हणणं आहे, तर तुम्ही ते सिद्ध करू शकता की माझा पगार हा आहे आणि मला तिनं सांगितल्याप्रमाणे कोणताही पगार नाही. हे जेव्हा तुम्ही तुमचा डॉक्युमेंट द्याल त्यानंतर कोणत्याही स्टेजला त्याची पुराव्याची स्टेजच होऊ द्या किंवा नंतरची होऊ द्या, मी अनेक वेळा स्वतः असं करतो की पुराव्याची स्टेज होऊ देतो केसमध्ये, कारण की तोपर्यंत त्याचा सगळा पुरावा संपतो. थोडंसं पैसे माझं म्हणणं इंटरिममध्ये जातील, पण मी ते कधी कधी विचार करत नाही काही गोष्टींचा. नंतर मात्र एकदम मोठा ड्रॅफ्ट आपल्याला टाकता येतो. तर तो मित्रांनो कसा टाकता येतो? जेव्हा तुम्ही हे सिद्ध करता की तुमच्या पत्नीला तिनं सांगितल्याप्रमाणे उत्पन्न नसून हे आहे, किंवा तुम्ही हे सिद्ध करता की तुमच्या पत्नीने दावा केल्याप्रमाणे तुम्हाला उत्पन्न कमी आहे, त्यावेळेस तुम्ही हा अर्ज करायचा आहे की आता सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या, पत्नी न्यायालयात या गोष्टी खोट्या का बोलली, या पहिल्यांदा गोष्टीचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या गोष्टी खोटे बोलून किंवा या गोष्टी खोट्या मांडून ती मान्य न्यायालयाकडून तिच्या फायद्यामध्ये आदेश करून घेत आहे. कायद्यात जे लिहिलेलं आहे, कायद्यात जे अभिप्रेत आहेत त्याप्रमाणे तुमचं वर्डिंग पाहिजे. आपण काहीतरी बोलतोय, काहीतरी गप्पा मारतोय तसं तुमचा अर्ज नाही पाहिजे. तर मग पत्नीने ही खोटी माहिती का दिली? तर स्वतःच्या फायद्यामध्ये आदेश करून घेण्यासाठी खोटी माहिती न्यायालयात मांडली. कुणाच्या विरुद्ध? तुमच्या विरुद्ध, पतीच्या विरुद्ध. मग अर्ज कसा असला पाहिजे? जाबदार तर्फे मान्य न्यायालयात विनंती की, जाबदार तर्फे BNSS कलम 379 प्रमाणे अर्ज की, उर्फ CRPC 340. तर मग खाली आपण लिहिलं पाहिजे की माझी पत्नी हिने मान्य न्यायालयात स्वतःबद्दलची अथवा माझ्याबद्दलची म्हणजे जाबदार पत्नी जाबदार बद्दलची अर्जदार हिने मे न्यायालयात जाबदार बद्दल अर्ज दाखल करताना स्वतःच्या उत्पन्नाबद्दल तसेच जाबदार याच्या उत्पन्नाबद्दल खोटी माहिती सांगितलेली आहे. मग त्याचा ब्यौरा द्यायचा, काय खोटं काय खरं चार्ट करायचा. त्याच्या पुढे लिहायचं की सदरची खोटी माहिती ही अर्जदार हिने या मे न्यायालयात तिच्या बाजूने चुकीचे आदेश करून घेण्यासाठी हेतुपूर्वक शपथपत्राने दिलेली आहे. ही माहिती मान्य न्यायालयात माझ्या विरुद्ध दिलेली आहे, स्वतःचा फायदा करून देण्यासाठी दिलेली आहे. त्याच्यासाठी मी ही LOD ने लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्सने हे डॉक्युमेंट मान्य न्यायालयात जोडत आहे. तर
या गोष्टीमुळे माझ्या पत्नीने खोटी माहिती या न्यायालयात देऊन स्वतःच्या फायद्यामध्ये आदेश करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सिद्ध होत आहे। आणि तेच सेक्शन 379 BNS ला अभिप्रेत असल्यामुळे माझी जबाबदार हिच्यावर सेक्शन 379 BNS प्रमाणे कारवाई करण्यात यावी। त्यासाठी तिची प्रिलिमिनरी चौकशी म्हणजे प्राथमिक चौकशीचा आदेश करण्यात यावा। प्राथमिक चौकशी ही सरकारी चौकशीसारखी नसते, 4 वर्ष चालली आणि केस थांबली, तिथंच केस थांबून त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि त्या चौकशीत 1-2 तारखेत हे सिद्ध झालं, मान्य न्यायालयाला हे बघितलं की ही न्यायालयात माहिती खोटी दिलेली आहे, तर मान्य न्यायालय तिच्या विरुद्ध FIR दाखल करण्याची आदेश देईल। तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पत्नी विरुद्ध आजपर्यंत FIR करू शकलेला आहेत का? खरं खरं सांगा, आजपर्यंत तुम्ही या पत्नी विरुद्ध कधीही FIR करता आलेली आहे का? भारतीय न्यायालयात याची सोय आहे का? भारतीय पोलीस प्रशासनात याची सोय आहे का? भारतीय जे कायद्यात पत्नी विरुद्ध FIR करता येतोय का? फार कमी करता येतोय, फार त्यासाठी कष्ट घ्यावं लागतंय। तर माझ्या मित्रांनो, तुमच्या लक्षात घ्या की तुम्ही या गोष्टीसाठी कमी पडू नका। तुम्हाला मान्य न्यायालयाकडून FIR दाखल करून घेण्याची चांगली संधी आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका। त्यामुळे आणि नंतर मग आपण हा आदेश केल्यावर मान्य न्यायालय त्याच्यावर चौकशी करून त्यामध्ये ती दोषी आढळल्यास मान्य न्यायालय त्यांच्या विरुद्ध चौकशीचा आदेश देईल, मान्य न्यायालय त्यांच्या विरुद्ध FIRचा आदेश देईल, मग कोर्टाचे COC त्यांच्या विरुद्ध FIR नोंदवतील। परंतु थोडं मागे येऊया, थोडं थांबूया। हा आदेश करत असतानाच मान्य न्यायालय तिला हे पण सांगेल, बघ बाई आता FIR होणार आहे, काय करायचं? मग अशा वेळी मित्रांनो तुमचं प्रकरण तिथंच संपेल। मग पत्नीकडनं पोटगी मागत बसू नका, नाहीतर मनाला आता अडकली तर काय करून काय नाही, तर ते प्रकरण तिथंच संपवा, हाही माझा तुम्हाला सल्ला आहे। डिवोर्स घ्या आणि नांदा दुसरी बरं सौख्य बरे, असं करत बसू नका की यातच अडकलाय। कारण की हा मार्ग तुमच्या लवकर घटस्फोट होण्याला, पोटगीपासून सुटणाऱ्या खोट्या पोटगीपासून सुटण्यासाठी तुम्हाला आज मी दिलेला आहे। याचा मित्रांनो फायदा घ्या, शक्यतो गैरफायदा घेऊ नका। बाकी तुमचे एकमेकांवर चीड असते, त्याच्यावर तुम्ही मी काही सांगितलं तरी कारवाई करणारच आहे। त्यामुळं आज मी या लाईव्ह व्हिडिओमध्ये, आता मी तो शेअर पण करणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही मित्रांनो याबद्दल कारवाई कशी करायची। त्यामुळे याबद्दल मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की हा सेक्शन BNSS सेक्शन 379चा अर्ज कशा प्रकारे द्यायचा, मग पत्नीवर तुमच्या कारवाई होईलच होईल। हीच कारवाई पतीवर पण करू शकतात। जर त्याने स्वतःचे उत्पन्न लपवले असेल तर तुम्ही अर्जामध्ये एवढाच बदल करायचा आहे की त्याचं उत्पन्न हे असताना स्वतःचं उत्पन्न लपवून स्वतःच्या फायद्यात आदेश करून घ्यायचा या पतीने प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे त्याच्यावर या सेक्शनान्वये कारवाई करण्यात यावी। तो पण तुम्हाला 1 टाइम पोटगी देऊन क्लिअरन्स करत राहील। कारण की माझं म्हणणं एक आहे, पोटगीच्या केसमध्ये करत बसण्यापेक्षा ज्यावेळेस मिटवण्याची संधी येईल त्यावेळेस मिटवा, मागे लागून आणि सेक्शन 9ची केस करून कुणाचाही संसार आजतागायत झालेला नाही। जी पत्नी कोर्टात गेली, जी पत्नी पोलीस स्टेशनला गेली, जो पती पोलीस स्टेशनला गेला, संसार तिथंच थांबला पाहिजे। बिलकुल अजिबात अशा पती किंवा पत्नी बरोबर संसार पुढचा करू नका, बाकी तुमची इच्छा। आजचा लाईव्ह व्हिडिओ कसा होता याच्याबद्दल मला तुमच्या कमेंटची आतुरता राहील। आणि इथून पुढे प्रत्येकाने यूट्यूब चॅनल मराठी कायदा, यूट्यूब चॅनल मराठी कायदा, इंस्टाग्राम चॅनल मराठी कायदा, फेसबुक चॅनल मराठी कायदा याला फॉलो करा, कमेंट करा, तिन्हीकडे करा। तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हालाही उत्साह मिळतो आणि तुमच्या सबस्क्रायबर्सला आम्ही उत्तरही लवकर देतो। तर मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।